करवीर तालुक्यातील हसूर दुमाला इथले अविनाश अशोक सुतार हे हातकणंगले इथल्या पंचायत समिती बांधकाम विभागातील ग्रामीण गृहनिर्माण विभागात अभियंता म्हणून काम करतात. तक्रारदार यांच्या आईच्या नावानं शासनाच्या रमाई आवास घरकुल योजनेमधून घरकुल मंजूर झाले. घरासाठी त्यांना शासनाकडून 1,50,000 रुपये मंजूर झालेत. मंजूर झालेले पैसे शासनाकडून लाभार्थ्यांना 5 टप्प्यांमध्ये मिळतात. त्यातील 3 टप्प्याचे 1,00,000 रुपये तक्रारदारांच्या आईच्या बँक खात्यावर जमा झालेत. उर्वरित निधी कधी जमा होणार हे विचारण्यासाठी तक्रारदार हे 10 जानेवारी रोजी हातकणंगले पंचायत समिती इथं गेले होते. त्यावेळी रमाई आवास घरकुल योजनेचं काम पाहणारे ग्रामीण गृहनिर्माण अभियंता अविनाश सुतार यांना तक्रारदार भेटले. यावेळी सुतार यांनी तक्रारदार यांच्याकडे निधी वर्ग करण्यासाठी 13,000 रुपयांची मागणी केली. याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची शहानिशा केली असता अविनाश सुतार यांनी 13,000 रुपयांची मागणी करून तडजोडी अंती 10,000 रुपयांची लाच मागितल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून 10,000ची लाच स्वीकारताना अविनाश सुतार याला रंगेहात पकडण्यात आलं. लाचेची रक्कम उचगाव पुलाजवळ स्वीकारल्यानं त्याच्यावर गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झालाय. त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. हातकणंगले पंचायत समिती अंतर्गत तक्रारदार यांच्या आईच्या नावाने रमाई घरकुल योजनेमधून 1,50,000 एवढी अमाऊंट मंजूर झाली होती. यामध्ये 3 हप्ते जमा झाले होते. उर्वरित 2 हप्ते जमा करण्यासाठी तक्रारदार हा पंचायत समितीमध्ये जाऊन तेथील जे अभियंता आहेत अविनाश सुतार यांना भेटल्यानंतर त्यांनी उर्वरित 2 हप्ते जमा करण्यासाठी 13,000ची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी आमच्याशी संपर्क केला. यामध्ये पडताळणी लावण्यात आली. पडताळणी अंतर्गत ही मागणी 13,000 वरून 10,000 अशी कन्फर्म झाली. त्यानुसार आम्ही सापळा लावलेला होता. सापळ्यामध्ये ही 10,000ची रक्कम स्वीकारताना अविनाश सुतार यांना रंगेहात पकडण्यात आलेलं आहे. त्यानुसार गांधीनगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अशाच पद्धतीनं शासकीय कार्यालयामध्ये जर आपलं काम पेंडिंग असेल आणि या प्रलंबित कामासाठी आपल्याकडे पैसे अथवा भेटवस्तूच्या स्वरूपात मागणी होत असेल तर तक्रारदारांनी निर्भयपणे आमच्याशी संपर्क करावा. माझा संपर्क क्रमांक आहे 9764140777. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुणे इथले पोलीस उपआयुक्त शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर शीतल जानवे खराडे, विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील, पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास माने, पोलीस सुधीर पाटील, संगीता गावडे, उदय पाटील, प्रशांत दावणे यांनी केली.